नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष बैलजोडीचा कुळव भाकत शेतात चिखलणी करण्याचा व भात रोपे लावणीचा अनुभव घेतला. क्षेत्रीय भेटीच्या माध्यमातून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता. पावसाळ्यात शेतकरी शेतीची कामे करतो म्हणजे नक्की तो काय करतो हे पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळावे. शेतकरी घेत असलेल्या कष्टामुळे आपणास धान्य कसे उपलब्ध होते, नांगर म्हणजे काय, त्याचे काम काय याची सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या विचारातून शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी दुंदा कुऱ्हाडे व चिंधू लोहकरे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी बैलजोडीचा नांगर हाकत शेतात चिखलणी करण्याचे काम केले. शालेय गणवेशात विद्यार्थी शेतात उतरले होते. दिवसभर भात रोप लावणी चिखलणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. शेतीपासून दूर जाणारी युवा पिढी शेतीकडे वळावी, विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, शेतीतील नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे शाळेचे उपशिक्षक संतोष थोरात यांनी सांगितले. यावेळी भात लावणीपूर्व मशागत कोणती, भाताची रोपे कशी तयार करतात, पीक किती दिवसात येते या सर्व प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना शेतकरी आशाबाई कुऱ्हाडे, योगिता भोमाळे, उषा लोहकरे, सखुबाई कुऱ्हाडे, सुनील कुऱ्हाडे यांनी दिली. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, उपशिक्षक संतोष थोरात, पालक अनंता भोमाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक प्रभारी गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेमलता साळुंखे, केंद्र प्रमुख चिमा बेंडारी यांनी केले. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मनोज तळेकर, आंबेगाव.